महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत कारंजा लाड तालुक्यातील धनस बुद्रुक या गावामध्ये। तर धनस बुद्रुक कारंजावरून काहीच अंतरावर हे गाव आहे। त्यानंतर या गावाला लागून बरेच खेडेही आहेत, पण इथे एक अशी समस्या आहे या गावामध्ये की इथे काही लाभार्थी आहेत, म्हणजे तिथले रहिवासी असून सुद्धा यांचे घरकुल तर आहेत, पण यांना ज्या सुखसुविधा ज्या असतात, सोयी सुविधा त्या सरकारने अजूनही उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत। आणि यामागचे नेमके कारण काय, तर हे आपण जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून। नमस्कार दादा, मला आपलं संपूर्ण नाव सांगा, आपला परिचय द्या। माझं नाव विशाल तुळशीराम अग्ने, राहणार धनस बुद्रुक। या कॉलनीचं नाव आहे रमाबाई आंबेडकर कॉलनी आणि ही अतिक्रमण कॉलनी आहे। 2002 पासून सालापासून आज हे 24 ते 25 वर्ष झाले इथे कुडागाडीच्या घरामध्ये हे अतिक्रमण करून राहतात। हे घरकुल लाभार्थी आहेत, पण इथे नेमकी समस्या काय उद्भवलेली आहे सध्या? नेमकी समस्या म्हणजे अतिक्रमण धारक आपला वंचित आहे। जसं कुडागाडीच्या घरामध्ये हा आपला या कॉलनीमध्ये रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये एकूण 22 ते 23 कुटुंबाचा हा परिवार राहत आहे। गेल्या 25 वर्षापासून हे वंचित आहेत, कुडागाडीच्या घरामध्ये उदरनिर्वाह करत आहे, हातार भाकर खात। हे घरकुल लाभार्थी आहेत, लाभार्थी असून सुद्धा यांना शासकीय नियमानुसार यांना शासनाचा लाभ मिळत नाही आहे। आणि आपल्या कॉलनीमध्ये जे मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा आजपर्यंत सुविधा ह्या शासनानं आजपर्यंत किंवा ग्रामपंचायतनं कोणत्या पण आजपर्यंत दिलेल्या नाही आहेत। हे शासन लाभापासून वंचित आहे आतापर्यंत। तर असे किती वर्ष, महिने अथवा काही दिवस झाले का? आता नाही म्हटलं तरी 2004 सालापासून हे घरकुल लाभार्थी आहेत आणि 2004 सालापासून तर आजपर्यंत हे वंचित आहेत आणि यांना शासनापासून म्हणजे आजपर्यंत वंचित ठेवण्यात आलेलं आहे। ते इथले रहिवासी आहेत, इथे स्थायिक झालेले आहेत, मग या गोष्टीचे यांच्याकडे पुरावे असतील ना? 2011 पूर्वीचे हे स्थानिक रहिवासी अतिक्रमण करून राहतात, ते यांच्याकडे इलेक्ट्रिशियन जे आपण मीटर बिल बोलतो ते आहे, काही समजा यांच्याकडे दारिद्र्य कार्ड आहे, काही राशन कार्ड आहे, असे काही यांच्याकडे पुरावे म्हणजे आधार कार्ड, राशन कार्ड, त्यानंतर लाईट बिल वगैरे असतं ते सर्व काही यांच्याकडे आहे। आणि एक मुद्दा अजून आपण सांगितला होता की पाण्याचा, त्याबद्दल काय? पाण्यासाठी यांनी आता सुरुवातीपासून तर आता आम्हाला हे हापशीचं जे हातपंप आहे याच्यावरच आम्ही उदरनिर्वाह करत होतो। त्यानंतर आम्ही प्रयत्न जे केले, पाठपुरावा केले, शासनाला कळवलं, माहिती दिली, ह्या कॉलनीबद्दल माहिती दिली, लोकांबद्दल माहिती दिली। त्यानंतर आम्हाला ह्या सालाला यांनी सोलर पंप म्हणून पाण्याची सुविधा करून देण्यात आलेली आहे। काय काँक्रिटीकरण रस्त्याचं हे जे काम केलेलं आहे, जिथं आता आपण सध्या उभा आहोत, हा अर्धवट राहिलेला रस्ता यांनी फक्त आश्वासन दिलं की आज करू, उद्या करू, उद्या करू, असं करता करता आता लोकसभा हे इलेक्शन लागण्यात आलेलं आहे। आता हे येणारी जे वेळ आहे पुढची, या वेळेनुसार समजा यांनी जर हा अर्धवट राहिलेला रस्ता घरकुल लाभार्थ्यांना शासकीय योजनेनुसार समजा त्यांना लाभ, जे काय मूलभूत गरजा असतील हे जर पूर्ण होत असतील तर आम्ही त्या शासनाचा धन्यवाद करू। म्हणजे यांचं मत आहे की जर आता या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये असा एखादा कार्यकर्ता किंवा एखादा असा नेता आम्हाला सांगा आणि त्या नेत्यापर्यंत आमची गोष्ट जाऊ द्या की बघा इथे काय समस्या आहेत, आमच्याही काही समस्या आहेत, त्या पूर्ण करा। मग इथे घरकुल किती आहेत आणि किती जणांना मिळाले आहेत की नाहीच आहे? आजपर्यंत इथं स्थानिक रहिवासी जे अतिक्रमण करून राहतात त्यांना आजपर्यंत कोणता शासकीय घरकुलाचा लाभ मिळालेला नाहीये। आणि इथे घरकुल एकाची स्वतः आपले कष्ट करतात, पैसे जमा करतात, कुडागाडीच्या घरात पक्क्या विटाच्या घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात। आणि कसं पण कुडाच्या घरात राहण्यापेक्षा विटाच्या घरात मरणाला हे सुद्धा म्हणजे असे लोकांच्या मनात विचार सध्या हे म्हणजे एक तऱ्हेची झोपडपट्टी करून इथे वसाहत करून राहत आहे, वसाहत करून राहतात। त्यांचे स्वप्न आहेत की आमचे पण कुडाचे घर, पक्क्या विटाचे घर झालेले पाहिजे आणि कुडागाडीच्या घरामध्ये राहण्यापेक्षा पक्क्या विटाच्या घरात राहिलं हे त्यांचे स्वप्न आहे। आणि येणारे जे शासन आहे, येणारं जे लोकसभा आहे, येणारे जे कोणते निवडणूक असतील त्यांनी आमच्या या रमाबाई आंबेडकर कॉलनी 135 गट सर्वे क्रमांकात येथे लक्ष द्यावे अशी आमची। मग याआधी तुम्ही काही अर्ज टाकले का, त्यांना निवेदन सादर केली का, तुमच्या पाठीशी कोणी होतं की नव्हतं? आम्ही 2016ला सुरुवात केलेली होती, 2017ला पाठपुरावा केला, निवेदन माध्यमातून, ग्रामपंचायत माध्यमातून, ठराव घेण्यापासून तर आम्ही पंचायत समिती, तहसील पासून एसडीओ साहेबापासून तर जिल्हा स्तरावर गेलो, जिल्हा स्तरावर पासून आम्ही सीओ मॅडम, सीओ सर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, कलेक्टर या सर्वांना माहिती देऊन आम्ही मंत्रालय सुद्धा गेलो। मंत्रालय पण ह्या कॉलनीबद्दल सर्व माहिती दिली
आणि माहितीनुसार आजपर्यंत आम्ही फक्त वाट बघतो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आहे की जसं नेहमीप्रमाणे हे लोक सांगतात की आम्ही हे करू पण होत नाही, फक्त आश्वासने तुम्हाला ते देऊन बसले. हो, हे सत्य आहे. कारण की आजपर्यंत जितके पण इथे आलेले समजा सरपंच झाले, याच्या अगोदरच्या निवडणुका झाल्या, याच्या अगोदर कोणची पण निवडणूक, लोकसभा म्हणा, विधानसभा म्हणा, ग्रामपंचायतची निवडणूक म्हणा, हे सर्व येतात इथं. त्याच वेळेस का येतात कॉलनीमध्ये की हात जोडून विनंती करतात की आम्ही तुमच्या पाठीशी, आम्ही तुम्हाला हे आश्वासन देतो, आम्ही तुम्हाला ते देणार, आम्ही तुम्हाला घरकुल देणार, आम्ही तुम्हाला रस्ता देणार, पाणी देणार. आजपर्यंत हे फक्त ऐकतच आलेलं आहे. पण आजपर्यंत कोणत्या शासनाने, या कोणत्या लीडरने, या कोणत्या नेत्यांनी, कोणत्या वक्त्यांनी इथे येऊन पाहणी सुद्धा केलेलं नाहीये. ना कोणता ग्रामपंचायतचा कर्मचारी इथे येऊन बघतो की तुम्हाला काय पाहिजे. फक्त निवडणूकच्या वेळेस फक्त येतात आणि इथं हात जोडतात, पाया पडतात आणि त्यांना आश्वासन सर्वांना देतात की आम्ही तुम्हाला देतो, आम्ही तुम्हाला देतो. कोणीच द्यायला तयार नाही. मला सांगा की या सर्वांच्या वतीने जे इथे हे लाभार्थी आहेत, इथे वसाहत करून राहतात, यांना याचा लाभ मिळाला पाहिजे हे तुम्हाला असं वाटतंय आणि या सर्वांनाच वाटतंय, तर हे त्यापासून वंचित आहेत. माझी तर पूर्ण एकच तयारी आहे शेवटपर्यंत की जितके वंचित लोक आहेत आमच्या कॉलनीचेच नव्हे तर तालुक्यापासून तर जितके पण असेल अतिक्रमणधारक, आता आमच्या आगामी निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जर कोणी एखादा उमेदवार इथं कॅन्डिडेट आला, जर त्यांनी मग आम्हाला जर विचारलं की आम्ही तुम्हाला हे देतो किंवा आम्ही तुम्हाला ते देतो, तर आमची एकच इच्छा आहे त्यांना की तुम्ही अगोदर आमचं नियमाकुल म्हणजे जितके अतिक्रमण धारक आहेत ते धारकावरती जे भोगोटा सरकार आहे, नमुना 8 जे खरोखर आपल्याला पाहिजे मालकीचं, ते भोगोटा सरकार हटवून त्यांना मालक घोषित करावं आणि त्यांना घरकुल लाभार्थ्यांना खरोखर कुडाकाडीतून आपण बांधकामामध्ये त्यांना शासकीय योजनेचा घरकुलचा लाभ मिळावा, अशी आम्ही हात जोडून त्यांना विनंती करू. पाण्याच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, आमच्या नाल्याच्या समस्या आणि येणारी काही मूलभूत गरजा असतील त्या त्यांनी पूर्ण करून द्यायला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. हे सर्व तर ठीक आहे, पण यातून एक गोष्ट लक्षात येते की हे सर्व जे लाभ आपण लोकांना मिळतो, गावकऱ्यांना मिळतो, तर ते आधी असते सरपंचाच्या हाती. तर सरपंचाने नाही का यावर काही दखल घेतली? आता तुम्ही नाही का त्यांच्याकडे कधी गेले की डायरेक्टली दुसरीकडे जाऊन आले? याच्या अगोदर आम्ही 2016ला ज्यावेळेस ते अफसर होते सरपंच, त्यानंतर आमचे जिगरभाऊ होते. आमच्या जिगरभाऊंनी आम्हाला ठराव दिला या कॉलनीचा. 2017 साली त्यांनी ह्या कॉलनीची पाहणी केली. 2017ला त्यांनी ठराव घेतल्यानंतर त्या ठरावाप्रमाणे आजपर्यंत हे कार्यरत होत आहे. आता जे नवीन कारकिर्दीमध्ये जे नवीन आलेले आता यंदाचे जे सरपंच आहेत ते मिलिंदभाऊ मुंडे आहेत, त्यांनी सुद्धा या कॉलनीबद्दल माहिती दिलेली आहे की जे तुम्ही प्रयत्न केलेले, पाठपुरवठा केलेला आहे, ह्या पाठपुरवठ्यानुसार तुम्ही ब्ल्यूप्रिंट काढलेली आहे, या जागेचा नकाशा केलेला आहे, नजूल खात्यामध्ये आपण हे मोजणी झालेली आहे. हे मोजणी झाल्यानंतर आता तुम्हाला ही जागा विकत घ्यावी लागते असं यंदाचे सरपंच सांगत आहेत. आता सध्या अपडेट जे सरपंच आहेत मिलिंद मुंडे साहेब, त्यांनी सांगितलेलं या कॉलनीमध्ये रहिवाशांना की बा तुम्हाला ही जागा विकत घ्यावी लागते. आणि विकत घेण्यासाठी आमची सर्वांची परिस्थिती नाही आहे, आम्ही वंचित. म्हणजे जागा विकत घ्या, जर या लोकांकडे जर पैसा असता किंवा हे जर इतके श्रीमंत असते तर यांनी जागा विकतच घेतली असती. पण हे लोक असे आहेत, आपण पाहताय की आजकाल काय चाललं आहे, नेते लोकांचे नुसत्या भानगडीत चाललेले आहेत की याला तिकीट मिळालं त्याला मिळालं नाही, याला हे झालं त्याला ते झालं नाही. पण मला असं वाटतंय आणि आमच्या माध्यमानुसार सुद्धा शासनाला मी एकच सांगू इच्छिते की या सर्व फंद्यात न पडता अशाही काही नागरिकांकडे आपण लक्ष द्यावे. Thank you.